तर आत्ता आले आम्ही कोल्हापूरच्या मंदिरात. तुम्ही बघू शकता मंदिराचं हे एंट्रन्स आहे. बाहेरचा व्ह्यू कसं दिसतं, कशा ह्याच्यामध्ये दिसतो. एक घड्याळ लागलेली आहे. मंदिराच्या गेटाच्या बाहेर जस्ट हॉटेल होती. खूप छान होती, प्रसिद्ध होती. चांगलं जेवण वगैरे सगळं स्वच्छ होतं. बाकी स्ट्रीट व्ह्यू बघू शकता. पोलिसांचं दायरं वगैरे सगळं काही राहतं इथे. त्याच्यानंतर आम्ही मुख्य द्वारांनी प्रवेश केलं. प्रवेश करताना तुम्ही बघू शकता की इथे सगळे बघू शकता की कशा प्रकाराने लोक येत आहे. हा रात्रीचं 10 वाजलेले आहे. इथे हे लोक सामान वगैरे विकत आहे, जे पूजेचं आणि समथिंग वगैरे तुम्हाला लागतंय. हा राजवाडा आहे छत्रपती शाहू महाराजांचा. कशा पद्धतीने हे त्या टायमाला कसं राहत होते, हे मंदिराची जागा बघून तुम्ही बघू शकता. आणि मंदिरचं खूप छान व्ह्यू होतं. रात्रीचे 10 वाजता पण इथे काही गर्दी कमी होत नाही आणि खूप मात्रामध्ये लोक इथे येतात आई लक्ष्मी माताचा आशीर्वाद घ्यायला. पोलीसचा खूप बंदोबस्त असतो इथे. मंदिरच्या आतमध्ये येऊन मंदिरचं पण बाहेरचं तुम्ही व्ह्यू बघू शकता, कशा पद्धतीने व्ह्यू आहे आणि किती भरपूर गाड्या वगैरे दुकान वगैरे सगळं काही लागेल आहे. जर रात्री इतकी भीड आहे तर तुम्ही माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये बघू शकता की इथे दिवसा किती आणि काय गर्दी असते आणि किती प्रमाणात लोक येतात इथे आणि दर्शनाला येतात. आम्ही मंदिराकडे जवळ आले त्याच्यानंतर असं वाटत होतं की सकाळच झाली आहे का इतके लोक बघून. मग इथे आम्हाला एक हॉटेल दिसली, खूप छान हॉटेल होती. आम्ही इथे नेक्स्ट डे मॉर्निंगचा नाश्ता वगैरे केला होता, तर आम्हाला खूप आवडला होता. मंदिराची लाईटिंग बघू शकता किती स्पेशल दिसते आणि लोकांची भीड किती जास्त येते.